मी काही वेळ असाच नजर चोरून तिच्याकडे बघत होतो. मामी खाली बसून मुलाला सँडल घालत होती. तेवढ्यात मामीने वर बघितले. तिने माझ्याकडे बघितले आणि तिला कळालं की माझी नजर कुठे आहे. पण मी लगेच नजर दुसरीकडे केली. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मनोरंजक आहे. स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझे नाव अश्विन आहे. माझं वय 25 वर्ष आहे आणि मी एका कंपनीत जॉब करणारा मुलगा आहे. एकदा आमची पूर्ण फॅमिली महाबळेश्वरला फिरायला गेली होती. माझ्या घरातले मी, माझे वडील आणि माझी आई आणि आमच्याबरोबर मामा, मामी आणि त्याचा 5 वर्षाचा मुलगा पण होता. आम्ही सर्व रात्रीच्या बसने महाबळेश्वरला निघालो. ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी महाबळेश्वरला पोहोचलो. तिथलं थंड वातावरण बघून मी खूप खुश झालो. सगळीकडे हिरवळ होती. आम्ही पोहोचताच हॉटेलमध्ये गेलो. मामा मामी एका रूममध्ये राहणार होते. माझे आई वडील एका रूममध्ये आणि माझ्यासाठी वेगळी रूम होती. आम्ही आंघोळ वगैरे करून खाली नाश्ता करायला आलो. हॉटेलच्या गार्डनमध्ये नाश्ता ठेवला होता. मला खाली यायला थोडा उशीर झाला होता. आई बाबा आणि मामा मामी आणि त्यांचा मुलगा सगळेच एकच टेबलवर नाश्ता करायला बसले होते. तर त्या टेबलवर मला जागा नव्हती, म्हणून मी कोपऱ्यात एक टेबल ठेवला होता. तिथे बसलो. हॉटेलमध्ये जास्त लोक नव्हती. जेवणाची सोय त्यांनी गार्डनमध्ये केली होती. मोकळ्या जागा आणि छान नैसर्गिक सौंदर्य होतं. सकाळचं कोवळं ऊन, थंड हवा, मोसम खूप भारी होता. मी ते दृश्य पाहतच होतो की तेवढ्यात मामाचा मुलगा माझ्याकडे धावत आला. त्याला माझ्याशी खेळायला आवडायचं. तो माझ्याकडे बिना चप्पलचा धावत आला. तर त्याच्या पायाला काही लागेल म्हणून मामी पण त्याच्या मागे आली. मी त्याला माझ्यासमोर टेबलवर बसवलं आणि मामी पण आली आणि ती माझ्यासमोरच खाली बसली आणि मुलाला सँडल घालू लागली. ती जशी वाकली, मला मामीचे सुंदर रूप दिसले. मी कधी मामीकडे तशा नजरेने बघितलं नव्हतं, पण ह्यावेळी मी स्वतःला सावरू शकलो नाही. मामी 30 वर्षाची, गोऱ्या रंगाची, शिकलेली मॉडर्न मुलगी होती. तिचं नाव संध्या होतं. मी काही वेळ असाच नजर चोरून तिच्याकडे बघत होतो. मामी मुलाला सँडल घालत होती. तेवढ्यात मामीने वर बघितले. तिने माझ्याकडे बघितले. तिला कळालं की माझी नजर कुठे आहे, पण मी लगेच नजर दुसरीकडे केली. मग मामीने मुलाला सँडल घातली आणि ती उठून परत आपल्या जाग्यावर जाऊ लागली. जाताना माझी नजर मामीवर होती. मामीने टॉप घातला होता आणि जीन्स घातली होती. तिला बघून माझं मन एक्साइट झालं होतं. आम्ही काही वेळात नाश्ता करून बाहेर फिरायला गेलो. काही वेळ जवळपास फिरलो. मग संध्याकाळी परत शॉपिंगला जवळच्या एका मार्केटमध्ये जायचं ठरवलं. माझे आई वडील म्हणाले, आम्ही हॉटेलमध्येच थांबतो, तुम्ही जाऊन या मार्केटला. ठरल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी गाडीने मार्केटला गेलो. त्या दिवशी रविवार होता, तर मार्केटमध्ये खूप गर्दी होती. सुट्टी असल्याने खूप लोक आले होते. आम्ही गाडी बाजूला लावली आणि वर मार्केटपर्यंत चालत जायला लागलो. एकीकडून लोक खाली येत होती आणि दुसरीकडून आम्ही वर जात होतो. हळूहळू वर जाण्यास निघालो. मामा गर्दीमध्ये पुढे मुलाला घेऊन चालत होते. मागे संध्या मामी चालत होती आणि तिच्या मागे मी चालत होतो. मी प्रयत्न करत होतो की मामीला माझा धक्का लागू नये, पण गर्दी एवढी होती की काही पावलं पुढे गेल्यानंतर मागून खूप लोक धक्का मारत पुढे येऊ लागले. त्या गर्दीमध्ये चालताना माझे धक्के लागत होते. मामीने कुर्ता आणि पैजामा घातला होता. जसा मी मागून मामीला चिकटलो तेव्हा मला खूप भारी वाटलं. गर्दीमुळे माझ्या धक्क्याने मागे पुढे होत होते. संध्या मामी पण काही बोलली नाही, कारण गर्दीत दुसरा काही उपाय नव्हता. माझी होत असलेली हालचाल मामीला पण कदाचित जाणवली असेल की मी काय करत आहे, पण ती काही म्हणाली नाही. चालताना माझा हात तिच्या हाताला लागत होता. शेवटी आम्ही पोहोचलो वरच्या मार्केटमध्ये आणि शॉपिंग करू लागलो.
मामा पण शॉपिंगमध्ये गुंतले होते. तेवढ्यात मामा बोलले, मी मुलासाठी काहीतरी खायला घेतो, तुम्ही पुढे या. असं बोलून ते पुढे गेले. ते जाताच मामी एकदम आनंदात शॉपिंग करू लागली. माझ्या एकदम जवळ येऊन मला कधी कधी हाताला चिकटत होती, तर कधी तिचा स्पर्श मला करत होती. तिच्या चेहऱ्यावर एक कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीसारखा आनंद दिसत होता. आम्ही एकदम जवळच्या मित्रमैत्रिणीप्रमाणे बोलत होतो. मी पण तिला शॉपिंग करायला मदत करू लागलो. त्यावेळी अचानक एक ड्रेस दाखवताना मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. मामी काही बोलली नाही. मग मला वाटलं आपल्याला आता मामीची पूर्ण परवानगी मिळाली आहे, आता काही घाबरायचं कारण नाही. आणि मी पण एकदम खुलून जवळ येऊ लागलो. रस्त्यावरची दुकाने पण लहान होती, तर आम्ही आत जाऊन एकदम जवळ चिकटून उभे राहत होतो. मी मागे उभा राहून संध्या मामीला खेटून उभा राहत होतो. मध्येच तिच्या कमरेवर हात ठेवून समोर ठेवलेले नेकलेस दाखवण्याचा बहाणा केला. मी तिच्याशी असा वागत होतो जणू मी तिचा नवराच आहे. मामीने मला एकदम वेडं केलं होतं. तेवढ्यात मामाचा फोन आला आणि आम्हाला जावं लागलं. आम्ही परत वरून खाली येऊ लागलो. त्या गर्दीमध्ये परत आधीप्रमाणे मामा पुढे चालत होते, मामी मागे आणि मी संध्या मामीच्या मागे होतो. खाली येताना गर्दी वाढली होती. सर्व एकदम खेटून चालत होते. मी परत मागून मामीला चिकटलो आणि मग मी काही न विचार करता मामीला मागून घट्ट पकडलं. मामी काही बोलली नाही. खूप वेळ चालत होतो. अचानक पुढून एक गाडी जात होती, तर सर्व जागीच थांबले. मी त्याचा फायदा उचलला आणि मामीला घट्ट मागून पकडून धरलं. जोपर्यंत ती गाडी गेली नाही आणि जागा मोकळी झाली नाही चालायला, तोपर्यंत मी मामीला असाच मागून घट्ट पकडून होतो. मग लोक चालू लागली आणि आम्ही गाडीतून परत हॉटेलमध्ये आलो. रात्री झोप झाली नव्हती म्हणून आम्ही सर्व जेवून झोपायला गेलो. मला झोपच येत नव्हती. सारखं तेच तेच आठवत होतं. फोनवर पण बोलू शकत नव्हतो. नक्की कळत नव्हतं काय करू. कसं तरी झोपलो आणि सकाळी लवकर उठलो. आजही आम्ही परत खाली गार्डनमध्ये नाश्ता करायला बसलो होतो. काही वेळात नाश्ता करून झाला आणि बाबा आई हॉटेलच्या रूममध्ये गेले. मी, मामा आणि मामी पण हॉटेलमध्ये जाऊ लागलो. तर त्यांचा मुलगा खेळणीसाठी जिद्द करू लागला. तो रडायला लागला तर मामा बोलले मामीला, तू जा वर रूममध्ये, मी खाली जाऊन येतो, बघतो तिथे काही दुकानं आहेत का, काही खेळणी मिळतात का. ते बोलून जसे मामा बाहेर गेले मी मामीकडे बघितलं आणि मामीने पण एक वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघितलं आणि आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि लिफ्टमध्ये शिरलो. दोघं पण काही बोलत नव्हतो. लिफ्टवर जाऊ लागली आणि तेवढ्यात मी मामीला विचारलं, मामा बाहेर गेलेच आहेत तर आपण थोडा वेळ माझ्या रूममध्ये बसूया. मामांना यायला 1-1.5 तास तरी लागेल. तर मामीने पण त्यावर होकार दिला. लिफ्ट पोहोचली आणि आम्ही रूमकडे आलो. मी रूम उघडला आणि मामीला आधी आत जाऊ दिलं. ती आत गेली आणि मी आत येऊन दरवाजा बंद केला. मामी पुढे चालत होती. तेव्हा माझी नजर तिच्याकडेच होती. पण मला आता राहत नव्हतं. असा मौका परत मिळणार नव्हता. मामी बेडकडे पोचलीच होती की मी लगेच मागून तिचा हात धरून माझ्याकडे फिरवलं आणि तोंड पकडून ओठांवर किस केलं. मामीने पण काही वेळाने प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. आम्ही 10 मिनिटं लिप किस केली. मग मी वेळ न घालवता कार्यक्रम चालू केला. मामीला म्हणालो, मामी तू सकाळी खूप भारी आणि मादक दिसत होतीस. मामी म्हणाली, आता माझ्या मादकपणा करून बाहेर काढ. मी म्हणालो, मामी तू लयच सुंदर दिसतेस ग. सकाळी तर ना अप्सरास दिसू लागलीस तू. मामी म्हणाली, काय बघत होतास मग इतक्या सकाळी माझ्याकडे तहानल्यासारखे. मामी तुला पण माहीत आहे मी काय पाहत होतो. मामी म्हणाली, काय वाटते त्यांना बघून तुला. मामी ते बघितल्यावर मी भानावर राहत नाही. मला कळतच नाही की मी काय करत आहे. तुझ्या आठवणीत माझे हात आपोआप काम करून घेतात. मामी म्हणाली, माझ्या आठवणीत किती वेळा पावसाच्या सरी पडल्या मग. मामी मला रोज तू पाहिजे.
मी मामीला बोलत बोलत एक एक स्टेप पुढे जाऊ लागलो आणि मजे घेऊ लागलो होतो. मामी म्हणाली, किती भारी वाटत आहे मला, हे तुला कसं सांगू. मी म्हणालो, सांगू नको, आनंद घे. आम्ही खूप वेळ प्रेम केले आणि एका शेवटच्या क्षणी आलो आणि शांत झालो. नंतर आम्ही काहीच झाले नाही असे गप्पा मारत बसलो आणि नंतर मामा आले. आम्ही सगळ्यांनी महाबळेश्वर फिरलो आणि 3 दिवसाची ट्रिप करून गावाकडे परतलो. आम्ही रोजच मजा घेऊ लागलो होतो. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.